हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी आता माहेरी आली, तुम्हाला माहितीच आहे. आणि संचितला महाशिवरात्रीची सुट्टी होती आणि आमच्या इकडं कसं महाशिवरात्री झाली का 2 दिवसांनी म्हणजे माझ्या माहेरची यात्रा असते आणि तिथं त्या यात्रेला लग्न झालेल्या सगळ्या मुली येतात. त्यामुळे मी पण आले होते आणि संचितला कसं महाशिवरात्रीची 1 दिवस सुट्टी होती आणि नंतर मग 2 दिवस दांडी मारली होती. मम्मीची अंघोळ वगैरे झाली आता आणि मम्मीची चालली होती देवपूजा आणि या गावची यात्रा आहे त्यामुळे मग सगळं पुसून तिथलं घेतलं, रांगोळी काढते, पूजा करायची आहे आणि नंतर मग पोळ्या पण करायच्या होत्या. आता आमच्यात कसं पुरणपोळीचा जरी स्वयंपाक असला तरी सकाळी काय ना काहीतरी जेवण लागतंच. त्यामुळं खारं वांगं नाही, भरीत करायचं होतं आणि जे वांगी कट करून घेतलेत तर त्या कट करून घेतलेल्या वांग्याचा रस्सा करायचा होता. आणि नंतर इथं साईडला मम्मी इथं चालले होतं, अन्वी उभा राहिली होती. अन्वी बघत होते काय चाललंय ते. आणि नंतर मग डाळ पण लावायची होती कुकरला डाळ लावली का जास्त वेळ लागत नाही. आणि मम्मी तिला म्हणत होती तू मला कामात मदत करू लागणार का, तर तिला असं काय विचारलं ना तर ते सगळं नाही नाही म्हणते. तिला काय करायचं असेल तर होय होय म्हणते. आता मी ना फोन चालू केला होता त्यामुळे तिचं सगळं लक्ष मोबाईलकडेच होतं. मी तर जे भरीत करण्यासाठी वांगं आहे तर ते गॅसवर भाजत होते. इथं म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे तर ती आता शिजवून घ्यायची आणि त्याच्या मस्त अशा पोळ्या करायच्या. आणि म्हणजे आता आम्हाला थोडासा जायला लेटच झाला होता. कसं आता सकाळचं म्हणजे आमच्यात कसं सकाळचं जेवण लागतं, नाश्ता वगैरे कोण करत नाही. पहिलं सगळ्यांसाठी जेवण केलं मम्मीनी, भाकरी केल्या, खारं नाही, सारखं खारं म्हणते मी, आपलं काय म्हणते त्याला, भरीत केलं, नंतर वांग्याचा रस्सा केला आणि नंतर मग पुरणपोळीची तयारी केली. मग सगळं त्यामुळे थोडासा लेटच झाला होता आम्हाला. आणि 12 नंतर मग कावड्या असतात तर त्या कावडी बघायला 12 ते 3 वाजेपर्यंत कावड्या असतात आणि त्या कावडी काय आम्हाला बघायलाच मिळाल्या नाहीत खरं सांगायचं झालं तर. मग थोडा लेटच झाला होता. मग आमच्या इथल्या 2 देवी आहेत त्या देवीला जायचं, नैवेद्य दाखवायचा, नंतर मग दुसऱ्या देवीकडे जायचं आणि तिथं मोठी यात्रा भरत असते. तर असं असतं सगळं. आता हा आहे लोखंडाचा तवा, तर ह्या लोखंडाच्या तव्यामध्ये मम्मी सुंठ आणि बडीशेप भाजायला लागले. आणि मी म्हणलं आता हे सुंठ बडीशेप दोन्ही एकत्र भाजायचं म्हणलं की पटकन भाजून होत नाही. मग त्यामुळं मग हे सुंठ मम्मीला म्हणलं साईडला काढ आणि नंतर मग सुंठ पहिली बडीशेप भाजून घ्यायची. बडीशेप पटकन भाजते आणि सुंठ भाजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळं पोळ्या करताना भरपूर अशी सुंठ बडीशेप असेल ना आणि इलायची असेल ना, पोळ्या एकच नंबर लागतात. मला पोळ्या खायला आवडतात. आता या लोखंडाच्या तव्यामध्ये एकदम सिंपल असं बनवायला लागले होते पप्पांसाठी. मग थोडंसं तवा गरम लोखंडाचा आता सुंठ बडीशेप भाजून घेतली आणि मग लोखंडाचा तवा कसा एकदा गरम झाला की खूप जास्त गरम होतो. मग त्याच्यामध्ये तेल घातलं आणि त्यामुळे मम्मीने एका साईडलाच सगळं ठेवलं होतं. म्हणजे थोडीशी जिरे टाकले, लसूण पण एका साईडलाच ठेवला होता. मम्मी म्हणत होते व्हिडिओ काढू नको, एकदम सिंपल असं बनवते, कशाला काढते. सिंपल का ना, सिंपलच खाल्लेलं तसं तर चांगलं असतं. जास्त तेलकट मसालेदार खाऊ नका आणि खायचं पण नसतं असं म्हणतात. त्यामुळं आम्ही पण सिंपलच खात असतो, जास्त मसालेदार असं नसतं काय. आणि जे भरीत मला करायला दिलं होतं आणि माझ्याकडून भरीतमध्ये मीठच जास्त झालं, त्यामुळे भरीत थोडंसं खारटच झालं होतं. त्यामुळं भरीत जास्त खाल्लंच नाही कुणी. आणि तर मम्मीनं कुकर पण लावून घेतला. मम्मीची तर छान अशी देवपूजा पण करून झाली, तर बघू शकता. आणि देवपूजा केल्यावर एकदम छान प्रसन्न वाटतं. मग मी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये ऊद पण लावत असते. डाळ शिजते, बाकीच्यांचं झालं करून. आणि मग इथं जे वांग्याचा रस्सा केला होता तर वांग्याचा रस्सा, मम्मी चपात्याचं पीठ मळून घेते. डाळीचा गॅस अजून सुरूच आहे. डाळ कशी पुरणपोळीची डाळ एकदम मऊ अशी शिजली ना, पोळ्या एकदम छान होत्या. त्यामुळे डाळीचा गॅस अजून सुरूच होता. नंतर आमटीची तयारी. आता पीठ मळून घेतलं. पीठ म्हणजे पोळ्या करायच्या अगोदर किमान एक अर्धा पाऊण तास तर पीठ मळून ठेवायचं, म्हणजे पीठ छान मुरलं ना पोळ्या छान होतात. त्यामुळं मम्मीनं कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये भाजून घेतलं. खोबरं, लसूण, कोथिंबीर याची एकत्र पेस्ट केली आणि कांदा टोमॅटो ह्याची वेगळी सेपरेट पेस्ट करून घेणार आहे. आता पोळ्या वगैरे खायच्या म्हणलं की मग दूध भरपूर लागतं. त्यामुळे इथं 1.5 लिटर दूध आणलं होतं. तर हे आहे 1.5 लिटर दूध. मग हे दूध आता गावचं दूध कसं डेअरीमधून आणलं होतं आणि मग थोडंसं काय ना काय तर कचरा वगैरे असतो. आता पॅकिंगचं दुधामध्ये एवढं शक्यतो नसतं काय. तसं हे ओरिजिनल दूध, त्याच्यामध्ये दूध काढताना थोडंसं काहीतरी पडतं. त्यामुळं मम्मीनं सगळं दूध गाळून घेतलं होतं गाळणीने. नंतर इथं आहे डाळ शिजून झाली, मसाले वगैरे बारीक करून झालेत. आता हे सगळं जे आमटी करतो आपण तर ह्याला येळवणी म्हणतात. तर ते साईडला काढून घ्यायची, त्याची आमटी करायची. आणि त्यातच चपात्या. आता चपात्या लागतंच, तुम्हाला ते सांगितलंच होतं. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं, थोड्याशा चपात्या करून घ्यायच्या. मग बाकीच्यांचं थोडंसं जेवण वगैरे होते. मग जेवण वगैरे झालं की मग बाकी मग स्वयंपाकाला लागायचं.
तर असं असतं. आता हे पुरण आहे तर ते पहिलं सुरुवातीला परतून घ्यायचं. पुरण परतून झालं की मग त्याची डाळ असं पुरण तयार करायचं. मग आम्ही पण अजून काही नाश्ता वगैरे केला नव्हता. संचितला चहा चपाती केली होती. मग संचितने चहा चपाती खाल्ली. आमचं पण काय झालं नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडंसं खाऊन घेतलं आणि खाऊन झाल्यानंतर मग पोळ्याला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्या नैवेद्य करून घेतले. तर बघू शकता नैवेद्य झालेत. पोळ्या पण बऱ्यापैकी थोड्याशा होत आल्या होत्या आणि पुरण इथं थोडंसं राहिलं होतं. आणि पिठाचं झालं काय, सुरुवातीला चपात्या पण केल्या त्यामुळे पीठ थोडंसं कमी पडलं आणि मग मम्मीनं अजून थोडंसं पीठ मळायला घेतलं होतं. आणि ते बघू शकता पोळी माझ्याकडून तुटली फुटली आहे, त्यामुळे ही काय पोळी एवढी फुगली नाही. आणि गॅस कमी केला होता. कमी गॅसवर कसं पोळ्या म्हणजे एवढ्या छान शेकत नाहीत आणि त्यामुळे थोडंसं हे झालं होतं. आता हे नैवेद्य आहेत ना, तर त्या नैवेद्यांवर भात ठेवायचा, गूळ खिसून ठेवायचा आणि केळी असते तर त्याच्या बारीक बारीक अशा छोट्या छोट्या स्लाईस करायच्या, त्या स्लाईस ठेवायच्या. आणि मग हे एका म्हणजे डब्यामध्ये पॅक करायचं आणि लिंबू वगैरे असेल तर तो पण घेऊन जायचा. तर हे सगळं घेऊन जायचं देवाला. आणि मग मम्मीनी किती 14 नैवेद्य केलं होतं. आणि सगळ्यात पहिलं नैवेद्य करायचं. नैवेद्य करून झाल्यानंतर मग आपण खाल्लं तरी पण चालतं. असं म्हणजे कसं प्रत्येकाचं मान्यावर असतं. कोण कोण देवाला जाऊन आल्याशिवाय कोण कोण खात नसतं, कोण कोण खातं, असं काही नसतं. तसं आमच्या ह्या देवीचं एवढं असं काही नाही की आमच्याकडं असा रूलच आहे की म्हणजे त्या देवीला ना म्हणजे यात्रेतून जाऊन यायचं म्हणलं की खूप म्हणजे खूप वेळ जातो. त्यामुळं जायचं, पोळ्या करायच्या. 2 देवी आहेत, दोन्ही पण देवींची नावं एकच आहेत. त्यामुळे एका देवीला जायचं, तिथं नैवेद्य दाखवायचा, नारळ फोडायचं, घरी यायचं, जेवण करायचं आणि मग आहे तर मग दुसऱ्या देवीला जायचं आणि तिथं मोठी यात्रा भरत असते. तर ते असं आहे. त्यामुळे इथे बघू शकता आपल्या पोळ्या आहेत तर होत आल्यात. एकदम छान लालसर अशा पोळ्या आपल्या तयार होत आहेत. आणि पुरणपोळी खायला आवडते मला पण. आणि पुरणपोळी असेल तर दूध आणि तूप हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे दुधाशिवाय पण पोळी छान लागत नाही. दूध असलं तर तूप नसेल तर त्याच्याशिवाय पण पोळी छान लागत नाही. त्यामुळे इथं आपल्या बघू शकता 2-3 पोळ्या मी ज्या फोडून झाल्या आणि आता थोड्या पोळ्या आहेत तर उलटून गेले की मग पोळी लगी फुटते. ही छान पोळी टमटमीत अशी पोळी फुगली. आता पटापटा सगळ्या पोळ्या करून घेतल्या. मम्मीने आमटी पण करून घेतली. मम्मीने पहिल्यांदा काय केलं, आमटी करून घेतली, भात झाला. भात झालं की सगळ्यात शेवटी पोळ्या घेतल्या होत्या. हे सगळं झालं की मग लगेच आम्ही नैवेद्याचं ताट वगैरे तयार केलं. देवाला जाऊन आलो आणि मग जाऊन आल्यानंतर जेवण करून मग आम्ही यात्रेत गेलो होतो. तर असं सगळं काही ना काहीतरी चालू असतं. इथे बघू शकता पोळ्या झाल्या की सगळी तयारी केली आम्ही आणि आता इथं आलो आहे आम्ही यात्रेमध्ये. तर यात्रेमध्ये आम्हाला कावडी काय बघायला मिळाल्या नाहीत, त्या सापडल्याच नाहीत. आम्हाला झाला लेट यायला. नाहीतर हे जे मंदिर आहे ना, ह्या मंदिराला गोल अशा कावडी म्हणजे असं पाणी घेऊन फिरत असते. एकदम छान असतं बघायला. गेल्या वर्षीचा व्हिडिओ मी काढला होता, त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. इथं आहे देवाची पालखी आणि इथं पण मग नैवेद्य वगैरे ठेवतात. आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो होतो. लाईन आता ज्यावेळेस कावड्या असतात ना, तर त्यावेळेस खूप म्हणजे खूप वेळ जातो आणि लाईनने दर्शन घेता येत नाही. तर हे आहे तामजाई मातेचं मंदिर, तामजाई देवीचं मंदिर आहे हे. आणि इथं मग मी आता पालखीला नैवेद्य दाखवते, पालखीचं दर्शन घेते. तर मी पण पाया वगैरे पडून झाल्या माझ्या. इथं लाईन आहे आणि कोण कोण इथून पण येत होते तर त्यांना रागवत होते, लाईनीच सगळ्यांनी दर्शन घ्यायचं म्हणून. इथंच आता आम्ही बसलो होतो थोडा वेळ आणि मी बसले होते. ऊन खूप म्हणजे खूप जास्त होतं, त्यामुळे आम्ही थोडासा आराम केला. चला, आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.